मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरशी अशी बघा ही जुनी पुराणी पॅन्ट आहे. तर ही पॅन्ट ना टपावाल्याला बी देता येत नाही आणि काहीच नाही, कारण की थोडी खराब झालेली आहे. तर ही जी पॅन्ट आहे याचा आपण खूप सुंदर असा भन्नाट असा उपयोग तयार करणार आहोत. तर बघा मी काय करणार आहे, मोठी अशी जशी बाजारात जाण्यासाठी त्याची बॅग तयार करणार आहे. तर मी काय केलं, ती कट करून घेतली ती पूर्ण पॅन्ट आणि त्या पॅन्टला मी असे चौकोनी बॉक्स जोडलेले आहे. जसं आपण गव्हाची गोणी तुम्ही बघू शकता, त्याच्यात गव्हाची गोणी आणि गाऊन आणि आपलं मेन ही पॅन्टचं कापड म्हणजे पॅन्ट. तर हे पूर्ण असं मी चौकोनी जोडून घेतलेलं आहे, शिलाई मारून घेतलेले आहे. तर असे आपल्याला टोटल 2 पीस लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवून देते याची पूर्ण माप. आणि एक अशी पट्टी लागणार आहे. तर पट्टी ही आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्या गोणीचाच वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकतात, गव्हाची गोणी आणि गाऊन जुना आणि ती पॅन्ट. तर असं हे आपण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हँडल बनवलेले होते हे असे. तर मी नंतर ना हँडल ते जोडले नाही हे, कारण की पायपिंग करायच्या टायमाला ही जी पट्टी आहे ती कमी पडत होती, म्हणून मी दुसरी पायपिंग केली आणि हँडल बी दुसरे घेतले. तर बघा आता आपल्याला याचं पूर्ण मी माप दाखवते. तर बघा 16x18 इंचाचं असं माप आहे. तर बघा हा पॅन्टचा खालचा जो बॉटम होता तो मी असं पलटी मारून त्याची पायपिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला असं उभ्यानेच त्याचं पूर्ण माप दाखवते. तर बघा 18 म्हणजे 18x16 इंचाचं ही पिशवीचं पूर्ण माप आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला 2 असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. नंतर परत सुरुवातीपासून तर इथे शेवट कोपरापर्यंत हे ते आपल्याला असं माप मोजून घ्यायचं आहे, म्हणजे ही पट्टी तयार करायची आहे. तर तुम्ही 53 इंचाची अशी पट्टी तयार करू शकतात. आणि हे 5 इंचाचं आपल्याला त्याचं बॉटम लागणार आहे मोठं. तर तुम्ही 5 किंवा 4 इंचाचं घेऊ शकतात. तर बघा ही आपली उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर बघा ही गाऊनची जी बाजू आहे तीच बाजू आपल्याला घ्यायची आहे समोरासमोर. बघा पट्टीची बी सेम येते आणि जो चौकोनी भाग आहे त्याचा बी सेम येते. आणि ही पूर्ण पट्टी आपल्याला हे जे बॉक्स आपण तयार केलेला होता त्याला तिन्ही बाजूला जोडायचे आहे. तर बघा तुमच्याकडे अशा पिना नसेल तर या पिनाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. आणि समजा अशा पिना घ्यायच्या असेल तर मी कम्युनिटीमध्ये याचा फोटो आणि लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून बी घेऊ शकतात किंवा मार्केटमधून सुद्धा घेऊ शकतात. तर बघा असं आपल्याला हे पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे. मी जोडूनच घेते कारण की सोपं पडतं, फक्त शिलाई मारायचं चालायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे आणि फक्त शिलाई मारली की झालं. इतकं सोपं आहे. ही पिशवी बनवणं खरंच खूप सोपं आहे. आणि ज्याला खरंच वाटतं की जास्त दिवस टिकावं तर त्यांनी गव्हाच्या गोणीचा वापर करायचा, जेणेकरून पिशवी खूप मजबूत होते. तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकतात. तर आपल्या इथे रबभाग काय दिसत नाही, फक्त इकडे वरती रबभाग दिसतो. या ठिकाणी आपण नंतरून पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा हे सगळे पीस सेमच दिसत आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसराही भाग सेम तसंच जोडायचा आहे. तर बघा हा दुसरा भाग असा मी ठेवलेला आहे आणि हे समोरासमोर आलं पाहिजे आणि पूर्ण अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथे या कोणापासून असं पकडत या ठिकाणी पूर्ण याला शिलाई मारीत जायचं आहे. तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे, दोन्हीही भाग जोडून झालेला आहे. तुम्ही याचा जो बॉटम आहे तो किती मोठा दिसत आहे. तर बघा ही जी पायपिंग आपल्याला करायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करू शकतात किंवा सेम पायपिंग केली तरी चालेल. पण माझं काही ते पुरत नव्हतं म्हणून मी दुसरं घेतलेलं आहे. आणि हे या ठिकाणी तुम्हाला याचं माप दाखवते 5 इंच. आणि याची जी पट्टी आहे ती खूप मोठी घेतलेली होती मी, कारण की मला याचं हँडल बी बनवायचे होते आणि जोडायचे बी होते पायपिंग म्हणून. तर बघा मी पायपिंग कशी करते, तर दोन्हीही पीस असं धरते आणि या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून पूर्ण ही जी रब भाग आहे त्याला शिलाई मारून घेते, नंतर फोल्ड करून पायपिंग करून घेत असते. तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते पायपिंगचं. तर बघा मी आधी सगळीकडे अशी पट्टी जोडून घेतलेली आहे, नंतर फक्त असं फोल्ड करील आणि ही आपली साधी सिंपलशी पायपिंग होते. कारण की कोणाला पायपिंग जास्त जमत नाही, पण ही खूप साधी सिंपलशी पायपिंग आहे, फक्त अशी आपल्याला करत चालायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी पायपिंग बी करून घेतलेलं आहे सगळ्या दोन्हीही पिशवीला, म्हणजे दोन्हीही साईडने. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी याच मॅचिंगचे मी हँडलसुद्धा घेतलेले आहे. मी पहिले जे हँडल दाखवले ते नाही घेतले, कारण की पायपिंग आपली बदलली तर हँडल बी बदलतात. तर बघा मी हँडल हे घेतलेले आहे 17 इंचाचे. आता हे हँडल आपल्याला इथे वरती जोडायचे आहे. या ठिकाणी आपण 4 इंच घेणार आहोत. बघा 4 घेऊ शकतात, 5 घेऊ शकतात किंवा 3.5 बी घेऊ शकतात. 3.5 मी छोट्या पिशव्यांना घेते, तर इथे मी मोठ्या पिशवीला 4 इंच घेत आहे.
आणि त्याला मधून आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर बघा या ठिकाणी मी मार्किंग बी करून घेतलं आणि त्याच्यानंतर ही हँडल असे ठेवून दोन्ही साईडला व्यवस्थित मी शिलाई मारून घेईल। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे आणि पायपिंग बी छान पद्धतीने झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि खूप सुंदरशी अशी आपली छोटीशी हँडबॅग तयार झालेली आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।